मागच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे बघा जुन्या साडीचे काठ उरलेले आहे, ड्रेस शिवला होता आणि त्याच्यामधून एक असे काठ उरलेले आहेत बघा, सेम साईजचे बघा 4 काठ घेतलेले आहेत मी. तुम्हाला माप पण दाखवते मी. हे बघा असे ठेवून घेते अगोदर, म्हणजे आपल्याला समजेल आपल्याला किती म्हणजे माप होईल ते. हे तुम्हाला दाखवते काठाची उंची आहे जवळजवळ 25 इंच आहे आणि जी रुंदी आहे ती आहे 13.5 इंच आहे बघा. 25 आणि 13.5 इंच. तर असं आपल्याला सेम एक अस्तर जोडायचं आहे. त्यासाठी बघा आता मी आहेत ना गाऊनचे जे बाई होते ना त्या कट करून घेतलेल्या त्या, त्याला आपण असं जोडून घेऊ म्हणजे आपला एक मोठा पीस तयार होईल. या पद्धतीने याला भरपूर मोठा आहे बघा. जोडल्यानंतर पण जॉईन केल्यानंतर मोठं होईल होतो म्हणजे बरोबर पूर्ण आहे. असे 13.5 इंच आहे हे बघा. ते जोडून घेते मी. आणि हे साडीचे काठ आहेत ना ते सुद्धा आपण असे एकावरती एक ठेवायचे आणि स्टिच करायचे आहे. त्यासाठी आपण एक चेन पुसता लागणार आहे. इथे मी चेन घेतलेली आहे, माझ्याकडे पडलेली एक चेन होती ती चेन घेतलेली आहे. चेन पण आपण लागणार आहे 13.5 इंचची. या ठिकाणी बघा आपण जे काठ होते आपल्याकडे कट केलेले ते असे एकावरती एक ठेवून आपण 4 पण काठ आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती बघा अशी दाब टीप द्यायची आहे म्हणजे शिलाई आपली निघणार नाही आणि व्यवस्थित पक्की अशी शिलाई होईल. तर इथं आपले टोटल 4 काठ होते बघा. सेम प्रोसेस करायची आपल्याला. एकावरती एक ठेवायचे, असं सुईच्या बाजू उलटी बाजू ठेवायची आणि शिलाई मारून एक दाब टीप देऊन घ्यायची. हा पण काठ बघा जोडून झालेला आहे. याच्यासुद्धा आपण एक दाब टीप घेऊन घेऊ. तर बघा आपला असा मोठा असा एक पीस बघा तयार झाला आहे. माप तुम्हाला दाखवलं होतं मी 25.5 इंच आणि 13.5 इंच. आणि आता बघा अस्तरसाठी आपण मी हा कापडा घेतला आहे. तुमच्याकडं पूर्ण असेल तरी चालेल, अखंड असं कापड. कारण माझ्याकडे तुकडे होते म्हणून हे जॉईंट करून घेतले मी. त्या दिवस तुम्हाला गाऊनचा व्हिडिओ दाखवला त्याचे बघा जे बाई होती ती काढून टाकली होती मी ती. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे. कारण जाड कापड आहे, चांगला आहे, टिकाऊ, नवीनच आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा मी जोडून घेतली आणि याच्यासुद्धा दाब टीप देऊन घेतली. याचं माप थोडं जास्त आहे. नंतर आपण काठचं कापड जोडून बाकीचं एक्स्ट्राचं कट करणार आहोत. इथं सुद्धा मी बघा आता एक सरळ शिलाई मारून घेते. याचे सुद्धा दाब टीप देऊन घेऊ आपण. आता बघा असं डबल फोल्ड करायचा कापड येऊ आणि जो काठ आपण तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा बघा आपल्याला डबल फोल्ड करून ठेवून घ्यायचा आहे. आणि जे एक्स्ट्राचं उरत आहे ते आपण कट करून घेऊ. या पद्धतीने बघा सरळ असं. आता इथं मी बघा स्ट्रीप करून घेतलेल्या आहेत ना, त्याची जी आहे ते 20 इंचचे आहेत बघा. रुंदी ठेवली आहे 1.5 इंचाची तयार आणि लांबी आहे ती 20 इंचाची आहे ठेवलेली. इकडून 3.5 इंच आपल्याला ठेवायचं सोडायचं आहे आणि तिकडून 3.5 इंच आणि असे स्ट्रीप बघा जोडून घ्यायच्या. सेम आपण दुसऱ्या साईडला पण तेच करायचं आहे. बघा आता आपले स्ट्रीप पण जोडून झालेले आहेत. आता आपण अस्तर घेतलेला आहे बघा. तो असा खालचा कापड आहे तो सुईचा ठेवलेला आहे आणि हा बघा उलटा ठेवायचा. आणि जे बंद आपण जोडले ना त्या ठिकाणी बघा अशी सरळ शिलाई याला मारून घ्यायची दोन्ही पण साईडनी. इथं बघा आपले दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे. आणि आता बघा असं पलटी करायचं म्हणजे अस्तर आपलं मध्ये जाईल या पद्धतीने.
आणि पुन्हा आपण बघा जिथं बंद राहिला तिथं एक दाब टीप देऊन घेऊ. व्यवस्थित सारखं पकडून असं. आता या ठिकाणी बघा चेन जोडून घेऊ आपण. याच्यावरती एक दाब टीप पण देऊन घेतली बघा मी. दुसऱ्या साईडला बघा अशी ती उलटी ठेवली आहे चेन सुईची आहे आणि कापड आपण उलटे टाकायचं आहे आणि बंद आहे ते आपल्याला आतमध्येच ठेवायचं आहे. एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि चेन ओपन करायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची या पद्धतीने. चला तर बघा दाब टीप पण देऊन झाले आहे. आपण चेन पुन्हा वापस बंद करून घेऊ. या ठिकाणी बघा चेन व्यवस्थित अशी बंद करून घेतली आणि सारखी व्यवस्थित पकडायची आपल्याला. जे अस्तरचा कापड आहे आणि जो मेन काठाचा कापड आहे तो व्यवस्थित सारखा पकडायचा आणि कडेने सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जी एक्स्ट्राची चेन वगैरे आहे ते आपण आता कट करून टाकू. दुसऱ्या साईडला पण आपण तेच करायचं आहे. व्यवस्थित सारखं पकडायचं. इथे सुद्धा आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकू आपण. आता याला बघा एक पट्टी घेतलेली आहे मी 2 इंचाची, 2 ते 2.5 इंचाची. वरती थोडीशी फोल्ड केली बघा आणि इकडून अर्धा इंच आणि तिकडून अशी डबल फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायची आपल्याला. म्हणजे आपले दोरे वगैरे ते काय निघणार नाही, काय नाही, दिसायला फिनिशिंगमध्ये छान दिसेल. दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची. बघा आपली मस्तपैकी पायपिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे बॅग आहेत ना तिचे बघा कोपरे असे पकडायचे आहे. मोजून घ्यायचे टेपने वाटलंच तर. 2-2 इंच बघा कोण्यापासून 2-2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आपण सारखं व्यवस्थित पकडून. कुठलाही कट न देता बघा आपली सुंदर अशी बॅग तयार होणार आहे. पर्स याच्यात तुम्ही कप्पे सुगड बनवू शकता. आता बघा आपण बॅक स्विच करून घेऊ. बघा बॅक स्विच करून घेतली. किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता. छान व्यवस्थित कोणे वगैरे पण बघा मस्त एकदम आले आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता बघा मी थोडं सामान पण भरून दाखवलं तुम्हाला. किती मस्त आलं याचा लूक.